Don't
करणी पाखंड अखंड करणी पाखंड एकदा टाळी वाजवून सगळ्यांना शाबास Oh
घ्या लावून घ्या मोबाईल माझे बालन करणे पाखंड खंडना हेचिया मागरणे काम बीज वाढवावे नाम तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन भान फिरे हेचिया मागरणे काम बीज वाढवावे नाम नाही भीड भार तुका म्हणे जाना दोर हेची आमा करणे काम बीज वाढवावे नाम विधाना के मासो के दाता शरण्य भक्तनाथाच नाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भोपासा नमस्कार साष्टांग श्रीरंग दासा समचरण सरोजम सांगणी राबुदाभ जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला गंजनम गंजनीतम सवयदबलाचम विठ्ठलम चिंतयामि पांडुरंग गुरुप्रभुमणमण दुसरे चरण संदाच्या त्यांच्या कृपा गाणे गतीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादरो पावन झालो चराचरी हे कला कुसरी काहीच नेहमी बोलत वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दाव त्याची आस पूर्वाभी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो नमोद्यानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत्र जननी देवाची जयांचे गेल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंची ती नमस्कारोनी आता सेवेला सेवेला
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुकया देवा या बरे न करा बाबेर जयांचे गेले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेची बंधू श्री चरण श्री गुरूंची ते नमस्कार होणे आता धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या प्राप्त स्त्री कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगत वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकोबारायांचा गोडा असा अभंग आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडला आजचा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा कारण की माझ्याकडे प्राधान्य आहे आता तुमचा 3-4 दिवसाचा सप्ताह म्हणजे 3.5 दिवसाचा सप्ताह बरोबर थोडं सवी कमी करायचं किंवा तुमचे बनून झालं ना माईक बटन बंद करून टाकायचे महाराज आजची दुसऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा आणि दुसऱ्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरता जो निवडलेला अभंग आहे आजच्या अभंग निवडण्याकरता मला सप्ताची जर लिस्ट बघितली तर माझ्याकडे प्राधान्य अभंग कोणताही निवडू शकतो म्हणजे कोणताही नाही आदित्याला सुद्धा मर्यादा आहे पण अभंग निवडण्याचं प्राधान्य माझ्याकडे होतं मग कशा करता अभंग आज निवडला मी महाराज आज दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवसाचं काम उपदेशपर किंवा संतपर प्रकरणातलं असावं आज आपल्याला तुकोबर आहे उपदेश या अभंगाच्या माध्यमातून किंवा या जगतामध्ये आपण मानवी जीवन जगत असताना कशा पद्धतीने जीवन जगावं याचा गोड असा परिहार सांगणार आजचा अभंग विठ्ठल मग सगळी चैतन्यपूर मधली आपल्या भक्ताच्या वाडीतली सगळी लोक गेली तुकाराम महाराज काय मग काय म्हणणं काय तुमचं बोला महाराज म्हणले म्हणणं एवढंच आहे हल्ली धर्माचं पालन करणं उचित गणित आहे आणि धर्माचं जर पालन होत नसेल तर आपला सुद्धा जन्म व्हायला धर्माचं पालन करावं थोडंसं म्हणत आणि धर्माचं पालन ज्या दिवशी होईल त्या दिवशी या जगतातलं आपण आपल्या आयुष्यातलं कृतकृत्य झालं आणि खरं तर ज्या साधना करता खरं तर महत्वाचं गणित लावायचंय ते सार्थकी लागेल मग सार्थकीच लावायचंय तर आम्ही काय करावं तुकोबारांनी सांगितलंय धर्माचे पालन करणे पाखंड खंडन मग काय करावं याच्यामध्ये आणखीन हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम हेच काम करावं नाम आणि नाम घ्यावं नाम द्यावं हेच काम करावं काय बीज वाढवावं या नामाचं बीज वाढवावं हे काम करावं पण हे बीज वाढवत असताना तुम्हाला त्रास होईल हा त्रास होत असताना तीक्ष्ण उत्तर हातामध्ये ठेवा हाती घेऊन या बाण मैदान बाण नका घेऊन येऊ म्हणजे काय करा तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे म्हणजे बाण म्हणजे प्रश्नाची उत्तर आहे रूपी उत्तर तुमच्या जवळ असावं तीक्ष्ण घेऊन तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना आणि हे सगळं केलं तर महाराज म्हणले या जगतातले आपल्याला कोणाच्या पाया पडायची गरज नाही तुका नाही भेड भार तुका म्हणे साना दोड हेच आम्हा करणे काम बीज वाढवावे ना विठ्ठल थोडस विनंती थोडं पुढं सरकुंबासा मागे जागा राहिली नाही आई थोडस सरकुंबासा पुढं सरका आजी उठा सर पटकन सर ते मागून तीनदा ते काय होते मला डिस्टर्ब नको आता आपल्या श्री क्षेत्र आपली भक्ताची वाडी चैतन्यपूर या ठिकाणी अगदी भक्तिभावना प्रेमाभावना चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञान यज्ञ सोहळा सप्ताह म्हणता येणार नाही सप्ताह म्हणजे 7 दिवसाची सेवा अखंड 4 दिवसीय कीर्तन महोत्सव आणि या कीर्तन महोत्सवातला आजचा मला वाटतं दुसरा दिवस बरोबर ना तसा तिसरा होता पण आला दुसऱ्या दिवसाला आणि म्हणून खरं तर दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला खरं तर या ठिकाणी समर्पित करण्यात आली आज खरं तर सेवा करण्याचं प्रायोजन माझ्याकडे ज्यांच्या वतीनं आहे आदरणीय श्री भरतशेठ खंडू दांगट बरोबर ना यांच्या वतीनं आजचं कीर्तन सौजन्य एकदा जोरदार टाळी वाजवायची खरं तर गोड असं नियोजन गोड असं आयोजन या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय खरं तर ज्यांच्या जीवावर मला या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी समर्पित करायचे महाराष्ट्रातले सगळेच गुणीजन गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे त्यापैकी गोड गळ्याचे मालक आदरणीय
अगदी महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे भागवतजी महाराज या ठिकाणी उपस्थित, एकदा जोरदार टाळी वाजवायची. अगदी अगदी गोड असं गाणं त्यांचं या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतंय. दुसरे गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण संतोषजी महाराज लाणे, आडनाव जरी लाणे पण गाणं मोठं आहे बरं का. आदरणीय संतोषजी महाराज लाणे, आदरणीय आमचे बाबूराव महाराज आहे, आदरणीय आमचे अक्षय महाराज आहे, आदरणीय माझी बहीण आहे, आदरणीय वैष्णव ऐश्वर्याताई आहे, आदरणीय आमचे निलेशजी महाराज आहे. अगदी सगळी गायनाचार्य मंडळी गोड आहे. एक एक कवनी बहिरे तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. अक्षय महाराज असतील, सगळी महाराज मंडळी असतील, आधी आमच्या संस्थेतले सगळे, मला वाटतं मुकाबाबा वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी किती गोड नाचतात बरं. आई बघा बरं किती गोड पावले खेळतात. असं वाटतं मंडपातल्या कधी म्हातारी उचलावून यांच्या वाळावा आणि परत ठेवून द्या, फेकून नको लागेल तिला. एवढं गोड नाचतात, किती गोड पावले खेळतात. असं गोड वातावरण आहे. गोड अशा पखवाज वादक खरं तर महाराष्ट्रामध्ये ज्यांचं मोठं नाव आहे आदरणीय मृदुंग सम्राट. आता मृदुंग सम्राट हा वेगळा विषय थोडासा. उद्या ज्यांचं आपण कीर्तन ऐकणार आहे महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार असं मी म्हणणार आहे. मृदुंगाचार्य मी म्हणतच नाही, ज्ञान भरपूर आहे. आदरणीय आमचे भीमरावजी महाराज हांडे अगदी आपल्या भागाचं वैभव आहे. महाराजांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. हार्मोनियम वाजवण्याकरता सुद्धा सुंदर आहेत. त्यांना 7 सूर कळतात. बऱ्याचदा मी एका ठिकाणी सा म्हणलं का ते ग वाजवतात असं नसतं, पण इथे सूर परफेक्ट आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. मला वाटतं कार्यक्रमाचं प्रक्षेपण करतायत. खरं तर अकोले मला वाटतं तुमचं काहीतरी ब्राह्मणवाडा न्यूज बरोबर ना, संजय भाऊ गायकवाड. तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. ती वयामानानुसार इकडे तिकडे होतं बघा माझ्याकडून, थोडस तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर गोड असं सावून खरं तर आमचे गोटा खरं तर या ठिकाणून आमचा खरं तर शेळके परिवार आणि शेळके परिवारातले आमचे खरं तर विश्वासदादा आहे. त्यांच्याकरता एकदा सुद्धा सुंदर टाळी वाजवा. सगळ्यांकरता या ठिकाणी गोड असं खरं तर या ठिकाणी चरणाला स्पर्श करतोय. या ठिकाणी बरेच मान्यवर आले. आता कोणाचं एकच नाव घेणं माझ्याशी शक्य नाही करा, पण सगळा मंडप माझा आहे आणि सगळ्यांच्या साक्षीनं एकदा कानिकनाथ भगवंताच्या चरणाला स्पर्श करू. तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्यांचं नाव घेतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. मस्त गे पाया महत्वाची परिभाषा ही आहे की या जगतातलं महत्वाचं गणित आपण शोधावं आणि ती प्राप्त करावं. त्याकरता आपण आलात. कशा करता आलात? मानवी जन्मामध्ये त्याकरता आलात तर त्या जगतातली महत्वाची आज जोपासावी. या जगतातली महत्वाची आज जोपासत असताना मानवी जन्मामध्ये आम्ही जीवन जगत असताना या जगतातलं महत्वाचं गणित आम्ही जोपासावं. आणि जीवन जगत असताना कशा करता आलात याचं महत्वाचं भान आपण कधीतरी जीवनामध्ये असावं. महाराज म्हणले आपण कशा करता आलात तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक कधी कल्या हे जन्माचं अंतिम गणित आहे. मग शोधावं. आम्ही ते शोधलं. थोडंसं गेन कमी करायचं आणि खालचा मेन आवाज वाढवायचा. मानवी जन्मामध्ये आलात तर जगतातली महत्वाची परिभाषा आम्ही जोपासावी. ती जोपासण्याकरता आम्ही चला जन्म झालाय. महाराज म्हणले देवज्ञा कोणी देवज्ञा आयता पण लोक म्हटले देवानं लगे तुमचा देव आम्हाला लागत नाही. तुमचा देव तुमच्या पाशी ठेवा. मग देव जर लागत नाही तर महत्वाची परिभाषा आहे. महाराज म्हणले आम्ही त्याला मिळवण्याची आस कधीतरी चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे. कोणती आस? महाराज म्हणले काय मी
काय मे उद्धार पावेन सिटिंग मधला रिपीट करेल मान्य जन्मामध्ये आम्ही आला तर त्याच्या शरणागती करता आम्ही कधीतरी वेळ काढावा काय कृपा आहे म्हणले काय मे उद्धार पावेन काय कृपा करेल नारायण ऐसे तुम्ही सांगा संत जन खरा समाधान चित्त माझे ही आस असावी आणि ही जर आस असेल तर या जगतात तो देव मिळण्याकरता मानवी जन्मातलं महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल पण हल्ली तोच देव मिळत बरीच लोक आहे महाराज सांगून जातात की महाराज माझ्या लय वाऱ्या झाल्या सांगतात काय काय लोक लय वाऱ्या झाल्या माझ्या ना 85 वाऱ्या झाल्या पण अजून देव काय भेटला देव काय भेटला नाही तुला देव भेटलाय कसा तू वारीत गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळतो देव नाही भेटला देव मिळवायचा आहे तर कधीतरी वारी केली पाहिजे बरं काय आहे ऐकत चला वारी केली पाहिजे वारी काय वारी जन्म बोला बोला माने हारी पडलो आता संकट निवारण्याचं काम वारी करत असते म्हणून माणसानं वारी करावी पण वारी कोणाची नाही करायची वारी पंढरीच्या पांडुरंगाची करायची अगदी ज्याच्या जवळ जगतातलं महत्वाचं सामर्थ्य त्याची वारी करावी काय आमच्या जगताच्या सामर्थ्याजवळ महाराज म्हणले त्याच्या चरणाच्या सामर्थ्याजवळ एवढं सामर्थ्य आहे किती सामर्थ्य आहे एका ठिकाणी गोड वर्णन आहे विटे बरीच्या पावले समान विटे बरीच्या पावले समान मग त्याच्या चरणाजवळ कधीतरी जावं आणि मग त्याला चरण जाण्याकरता आम्ही काय ठेवावं भाव ठेवावा भाव नसेल तर देव मिळणार नाही मग भाव लागल काही न लगे भावाचे कारण तुका म्हणे आन विठोबाचे आपण म्हणतो नाही जरा बोला चला देव आशा न पावायचा बोला मोठ्यानं बोला की मोठ्यानं बोला देव आशा न पावायचा देव बाजाराचा हा जमलं थोडस बघतो थोडासा टच द्यायचं देव बाजाराचा मोठ्यानं मला किती मी एवढं जीव तोडून बोलतोय जरा बोला चलायचं म्हणी नाही भाव म्हणे बघा माझी माणसं हुशार तुम्ही काय म्हणता म्हणी नाही भाव म्हणे वडापाव बरोबर हा देव आशा न पावायचा देव आशा न भेटायचा देव बाजारचा दगडाचा देव त्याला वाडाराचा देव कशाचं दगडाचा देव त्याला मातीचा देव त्याला पाण्याचा देव लाकडाचा देव त्याला सोन्या चांदीचा देव त्याला कसं कळालं देवा आशा न पावायचा देवा आशा न भेटायचा देव बाजाराचा मग देवाला भावानी प्रेम लागलं आणि हल्ली तोच भावानी प्रेम कुठेतरी कमी पडायला लागलाय कसं देव भेटत नाही हल्ली बरं का देव काय भेटत नाही एक गोड वाक्य सांगून जाईल काय भेटत नाही हल्लीच्या काळामध्ये आपला मार्ग चुकलाय आणि ज्या दिवशी मार्ग बरोबर येईल त्या दिवशी तो देव भेटल वेळ भरायचं म्हणणं आहे
ज्ञानिधी संत ते निची पण ते चालू जाता न पडे कोणता कोठे काही मार्गावर चाललं लय उशीर गणित आहे आम्ही शोधावं मार्गावर चालावं आणि मार्ग पण संतांनी सांगितलं बरं का महाराज संतांनी सांगितलं पण आपण ते मार्गावर चालत नाही आपल्या भाषेत एक असं म्हणणं आहे शिक्षकाचं बाबा पोरग शिक्षकच होईल असं काही सांगता येत महाराजाचं पोरग बोला ना महाराजाचं पोरग महाराजच होईल असं काही सांगता येत नाही पाखाजाचं पोरग पाखाजाच होईल असं काही सांगता येत नाही गायकाचं पोरग गायकच होईल असं काही सांगता येत नाही आपल्या नगर जिल्ह्यातला एक प्रख्यात सनेवाला होता प्रख्यात लय नाव होतं त्याचं त्रिभुवनात नाव होतं भागवत महाराज बरं का लाणे महाराज बरं का महाराज लय मोठं नाव त्याचं आणि त्याला वाटायचं मी जसं सनई वाजवतो ना तसं माझ्या पोरानं सुद्धा काय वाजवावी बोला ना तुम्ही बोला ना जरा बोला आज बोला सर काय वाजवावी सनई वाजवावी आणि त्याला वाटायचं की घरी आलं विकू कमी करायचं ना आवाज द्यायचा आणि ते घरी आलं आणि पोरानं म्हटलं तू काय आजपर्यंत जे काय झालं ते मला माहिती नाही आता एक काम कर तू इथून पुढे सनई वाजवावी माझी अशी इच्छा आहे वर्ग म्हटलं बाबा आजपर्यंत तुम्ही सनई वाजवली इथपर्यंत ठीक झालं आता ती सनई ठेवून द्या आणि गपची कोपऱ्याला बसा मला गोळी वाजवायची नाही तुम्ही वाजवली बस तुमच्या पुरतं मर्यादित झालं पण पोरग बापाला असं म्हटल्यानंतर बाप तो बापच असतो बाप पोरा माग पळायला लागला पोरग पुरण बाप माग असं डेकळत पळायला लागलं नांगरलेली होती वावर उन्हाळ्याचे दिवस असं पोरग पुढे पळायचं डेकळा तर बाप माग पळायचा हे डेकळात धरलं पोरग असं गचुंड धरलं निबार फिरवलं डेकळात आपटवलं कांबाळ्या आपटवलं आपटल्या पोराच्या छातडावर पोरग बाप बसला पोराच्या छातडावर सनई घेऊनच माग पळत बाप म्हटला बाप हसायला लागलं जोरात पोरगा हसायला लागला जोरात बाप नाही पोरगा हसायला लागल्यानंतर बाप विचारायला लागला का हसायला लागला तू बापाला पोरग म्हटलं बाबा सगळं खरं झालं माझ्या मागं पळायचं कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं माझ्या मागं पळून माझा शर्ट धरून पाडायचं कोणाच्या हातात होतं बोला की तुमच्या हातात होतं शर्ट धरून खाली पाडायचं तुमच्या हातात होतं खाली पाडून माझ्या छातीवर बसायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं खाली पाडून माझ्या छातीवर बसून माझ्या तोंडात सनई घालायचं सुद्धा कोणाच्या हातात होतं तुमच्या हातात होतं पण फुकायचं कोणाच्या हातात फुकलीच नाही कधी वाचन कसे असे जगतामध्ये आपल्याला लय वाटतं संतांनी सांगितलं रे घ्या रे हो नका रान भरी घ्या देव घ्या कोणी आयता आला भरपूर सोने पण आयता आलाय आयत लोकांना पटत नाही लटके ते रुचे आणि सास कोणाही न पचे जीवनाचा भरोसा नाही म्हणून वेळेत सावध व्हा महाराज एका ठिकाणी म्हटले अरे ना तुझा भरोसा न माझा भरोसा दिले अजून थोडासा कसं जग हे गुणाचे सांग भल्या कधी लागे शरणागती करता वेळ काढावा आयुष्यमान थोडं आयुष्य जात आहे हे जाणार आहे तर काय करावं मानवी जन्मात किती महत्वाची शरणागती करावी
आणि शरणांगती करत असताना काय करावं माय बरं का, भावानं आणि प्रेमानं त्याला शरण जावं. हल्ली लई लोक आहे, महाराज माझे एवढे एवढे देव देव केले, देव किती केले याला महत्व नाही, देव कसा केला यालाही महत्व नाही, अंतकरणातून तू किती त्याला शरण गेला हे लई महत्वाचं आहे. माझं एक म्हणणं आहे बरं का बाबा, ऐका ना, आपला परमार्थ लोकांचाच चांगला असण्यापेक्षा आपला परमार्थ एकांतात चांगला असा. तर मी काय बोलतो ते, हा आपला परमार्थ लोकांना दाखवण्यापेक्षा लय मोठ्या माळा घातल्या, हा परमार्थ नाही. लय मोठे गण लावले, परमार्थ नाही. लय मोठं लोकांना माझ्यासारखं ज्ञान सांगितलं म्हणजे परमार्थ नाही. परमार्थाची सरळ व्याख्या हीच आहे की तुमच्या अंतकरणातली वृत्ती काय, हा खरा तुमचा परमार्थ आहे. आणि हा जर परमार्थ असेल तर देव मिळणार बरं का, काय तर देव मिळत नाही. किती किती तुम्ही देव देव का नाही मिळणार, पण देव मिळवायचा आहे. तर महाराज म्हणले भाव बळ्याकडे हे रवी, हा कधी तरी देव मिळ बाबा. प्रेमाचा तो भुकेलाय. महाराजांनी गोड असं प्रमाण दिलं, देव भावाचा भुकेला हाचे दुष्काळ दयाला. भावाचा आणि प्रेमाचा तो भुकेलाय, आणि भावाचा प्रेमाचा जर भुकेलाय तर त्याच्या चरणाजवळ कधीतरी महत्वाची आशा असावी. काय आशा असावी, महाराज म्हणले ती आम्ही जोपासली. काय केलं, भक्ती आम्ही केली, हे आम्ही केली. आम्ही जर केली तर तुम्ही सुद्धा त्या मार्गाने यावं. कशा माध्यमातून यावं, भावाच्या आणि प्रेमाच्या माध्यमातून तुम्ही त्याच्या चरणाजवळ यावं. आणि तेच सांगतोय महाराज म्हणले, आम्ही जे सेवन केलंय तेच तुम्हाला सांगतोय, दुसरा मार्ग सांगत नाही. पण ऐका ना, याच्यामध्ये आपण आपल्या जन्मामध्ये आलात तर जन्मातलं एक महत्वाचं गणित आहे ते सोडवा. कारण की का, या जन्मामध्ये आपल्याला हे सगळं काही भजना करता मिळालंय. एकडे गोड सांगितलंय, हया कबो हया कबो जो शारदा दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में बंधन किया करे, बेकार जुम्मन रहे जो रहे प्रभात में भूखे जो हरे नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती से सुबह में हाथ की है, हाथ जो प्रभु चरण में बंधन किया करे, ऐसी लागी लगन तो मेरा हृदय मगन, वो तो गई हरिगुण गाणे लगे. असा भावाने असा प्रेम असा. मग भावानं आणि प्रेमानं आम्ही त्याला शरण जायचंय. तर महाराज म्हणले, अगोदर आपण आपला धर्म शिकावा आणि कमी करा, ट्रबल वाढवा. या जगतामध्ये आम्ही त्याला शरण जाण्याची आज कधीतरी जोपासावी. आणि ही जोपासण्याकरता महाराज मग आम्ही त्या देवाजवळ काय पाहिलं, त्या देवाजवळ एवढं सामर्थ्य, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी, कानोबा तेरी तेरी ते ढालगज निर्माण झाली. मग देवाच्या चरणाजवळ आती परिचय असावा. आती परिचय कुठं नसावा, मी त्या दिवशी सांगितलं तुम्ही होते, आती परिचय कुठं नसावा. आती परिचय असला वाटलं होतं महाराज. माझी ना एक चौथीची मैत्रीण होती, चौथीची मैत्रीण म्हणजे दुसरं काय म्हणू नका, फक्त मैत्रीणच होती, फक्त मैत्रीणच होती. आणि माझ्या बेंचवर बसायला होती बरं का, भागवत महाराज इकडे बघा, लहानी महाराज इकडे बघा, आणि तुम्ही कानात बोलू नका, मग मला आणखीन डळ पडायचा हा असा. आणि मग ती चौथीची मैत्रीण होती. आणि बाबा बरं का बळ दादा बरं का महाराज, ती माझं काय नाव टिपायची महाराज, काय नाव टिपायची आणि सरांना दाखवायची. चौथीपर्यंत मी लय टोलं खाल्लं, सरांचं लय मार खाल्ला.
आणि चौथी नंतर त्या काळानं मी आळंदीला निघून गेलो. म्हटलं नको आता मार खाल्ला. आळंदीला निघून गेलो आणि चौथी नंतर मी आता डायरेक्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर आळंदीहून गावाला लागतो. आम्ही सोबतच होतो. आणि गावाला आल्यानंतर आता 1.5 वर्षापूर्वी त्या पुरीचं लग्न झालं आणि नेमकी योगायोगानं मी आता कीर्तनकार म्हणून महाराष्ट्र फिरायला लागलो. त्या काळात काय कीर्तनकार नव्हतो. तेव्हा साधा आपला तेव्हा बेकार होतो मी. गावातली एक काही अशी गाडी नाही की तिची लाईट फोडली नाही. बेकार होतो मी. हा दिसतोय असं नाही. पहिला माझ्या बापकेचे बापके होतो. आता लय पाताळ झालो. आता काय ते आणि महाराष्ट्र 1.5 वर्षापूर्वी तिचं लग्न झालं आणि 4-5 आता 1-2 महिन्यापूर्वी तिला जिथं दिलं ना सासरामध्ये, तिच्या सासरामध्ये माझं कीर्तन होतं. आता 4थी पर्यंत मला काही दाढी बिडी नव्हती. तेव्हा काय असं चांगलं होतं. आणि आता ती दाढी बिडी तिला ओळखू या ना बाबा. तिनं आवाजावर अंदाज बांधला की हात तोच दिसतोय, हात तोच दिसतोय माझ्या आवाजावर. आणि मला गावाकडं माझी आजी आजोबा, माझी आजी ना बरं का आजी तुझ्यासारखी बघ, तू बसली बघ अशी चूल करून बसली का तुझ्यासारखीच माझी आजी. आणि ती ना माझी आजी तुझ्यासारखी, ती आजी ना माझी तुझ्यासारखी आजी आहे. आणि ती मला बावड्या म्हणायची, भाऊ म्हणायची, बावड्या म्हणायची, कौतुकानं म्हणायची. आणि बावड्या अख्खं गावात नाव पडलं होतं मला. आणि तिला कन्फर्म व्हायना हात तोच आहे, तिला वाटायचं. पण कीर्तन संपल्यानंतर माईकवर नाव घेणारे असतात ना बघ की आज अमुक अमुक गावचे महाराजांनी लय सुंदर कीर्तन केलं, असं कौतुक करणारे लोक आले. त्यांनी माईक मध्ये सांगितलं हो आज कविराज महाराज आवडे यांनी लय सुंदर कीर्तन केलं. आणि सगळे लोक माझ्या पाया पडायला आली. आणि तिला कन्फर्म झालं हा तोच नाही, हा तोच आहे. तिला कन्फर्म झालं. आणि आमचा आती परिचय होता ना, एका बेंचवर बसायला होतो. तिला आती परिचय होता. ती मला काय बावड्या म्हणायची, कविराज नव्हती म्हणत, बावड्या म्हणायची. एवढ्या माणसात तिला कळालं मी आहे. एवढ्या माणसातून माझ्या जवळ पळत आली. माझ्या जवळ तारखा घ्यायला माणसं आली होती. ओ महाराज एवढ्या माणसात माझ्या जवळ पळत आली आणि ती मला म्हणली बावड्या तू कधी कीर्तनकार झाला. जेवढी माणसं होती तेवढी निघून गेली. हा सांगायचा मुद्दा आती परिचय कुठे नसावा, आती परिचय कुठे असावा, संतांच्या ठिकाणी असावा. आती परिचय कुठे असावा, आती परिचय देवाच्या ठिकाणी असावा. प्रमाणे माझ्या आहे ठिकाणी कधी महाराज म्हणले हे तो एक संत संतांच्या ठिकाणी. पण संत टिकवतात, शिकवतात. महाराज काय शिकवतात, महाराज म्हणले संत शिकवतात की या जगतामध्ये आपला देवाच्या चरणाजवळ धर्माचं पालन करण्याकरता आम्ही कधीतरी युक्त हार विहार जोपासलं पाहिजे. नुसतं देव देव करणं म्हणजे देवाला भक्ती केली म्हणजे देव प्रसन्न होत नसतो. देवाला आपला आहार विहार नियम इंद्रियाचे सार हे सुद्धा तसंच असावं लागेल. महाराज म्हणले एका ठिकाणी अरे जुन्या काळात खाण्यापिण्याला महत्व होतं नाही बाबा. जरा तुम्हाला बोलून जाईल बाबा मखमलीवाले बाबा तुम्ही सगळे बसलेत बाबा बरं का ऐका तुमच्या काळात खाणं पिणं गोड होतं का नाही. मला वाटतं गाई दूध काढलं का माग तुमच्याकडे तांब्याचा असायचा आणि तांब्या पाणी टाकून नव्हती पेत. म्हणजे पाणी टाकून नव्हती पेत तुम्ही नीर दूध प्यायचे बरोबर ना. म्हणजे तुमची ती दुसरं पाणी टाकून पिणारी ती गोष्ट वेगळी. पण ही गोष्ट वेगळी सांगतो मी तुम्ही काय बोलतो रे. हा मला वाटतं त्या काळात तुम्ही युक्त आहार विहार जोपासला. आता ते राहिलं नाही. हे गोड बोके बोलू का. अरे काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. काय बोलतो मी कळतंय. काजू बदाम सोडून आता गुटखा प्रसिद्ध झाला. अजय अक्षय शाहरुख सुद्धा विमलच खा म्हणाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती टीव्हीवर सुद्धा जुगार प्रसिद्ध झाला. बंद झाल्या शिक्षण जाहिराती टीव्हीवर सुद्धा जुगार प्रसिद्ध झाला. हिंदी मराठी कलाकार सुद्धा जुगारच खेळा म्हणाला. जॅकी सुद्धा तंबाखू खातो तोही तेच म्हणाला. जंगली रमी प्यावं ना महाराज. काही डायलॉग फेमस झाला.
दारीवाल सुद्धा गुटखा विकून श्रीमंत झाला, पण या व्यसनामुळं आज आमच्या महाराष्ट्रातला तरुण मात्र व्हायला गेला, तरुण मात्र व्हायला गेला. वेळ सावध व्हा. मी काय सांगतोय, आता येताना माझ्या गाडीवर कडे पिचकारी टाकली म्हणून त्याला सांगायचे. हा पुढे बघा बोनटूर अजून पडली, ती पुसली नाही, मी तुम्हाला दाखवायला ठेवली. लय लोक विचित्र आहेत महाराज. सांगायचा मुद्दा हा, आणि आपण काय आपल्या जन्मातलं महत्वाचं गणित आहे, आणि ते गणित कधीतरी जोपासावं. का जोपासावं? महाराज म्हणले आम्हाला देवापर्यंत जायचंय, तर देव सुद्धा आमचं तत्व जोपासणार ना, तसं आपल्याला देवाचं तत्व जोपासायचंय की हा देव कृपा करेल का नाही, तसं देव पण आपलं तत्व जोपासणार का नाही. हा बाबा याच स्टेटमेंट चांगलंय. बँकेकडून लोन काढायचंय, बँक आपली आपलं बायोडाटा काढते तेव्हा आपल्याला लोन देते. तसंच देवाला जर प्रसन्न व्हायचंय तर देव सुद्धा आपला, मला वाटतं कायचा मागचा, मला वाटतं बायोडाटा काढणारच. अरे एखादी पोर जरी द्यायची तरी म्हटलं आपण त्याच्या घरातलं अगदी 10 दिवस का होईना तपास केल्याशिवाय पोरगी देत नाही. तसं देवाचं सुद्धा तेच गणित आहे. देवाला जर प्रसन्न व्हायचंय तर देव सुद्धा आपलं चरित्र तपासल्याशिवाय देव प्रसन्न होणार नाही. मग महाराज म्हणले आम्ही त्या देवाला शरण जायचंय, पण अगोदर देवाला काय आवडतं? आता ऐका, देवाला एकच गोष्ट आवडते, त्या गोष्टीचं नाव आहे धर्म. गीतेचा पहिला श्लोक आहे सर, काय सांगतो? यदा 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 ही, बोला बोला बोला, यदा यदा ही ग्लानिर्भवती, ज्या वेळेस धर्मावर संकट आलं त्या त्यावेळेस माझा देव आल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायची एका ठिकाणी म्हणणं आहे, धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तरा. हे धर्माकरता देव येत असतो. एका ठिकाणी आणखी प्रमाण आहे, तुका म्हणे धर्म संस्थापने, आणि केला नारायणे अवतार. अवतार घेत असतो, आणि मग अवतार जर असावा तर महाराज आम्ही सुद्धा त्या धर्माचं कधीतरी रक्षण करावं. महाराज कसं रक्षण करावं हेच उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या धर्माचे धर्माचं पालन कोणी केलं आता ऐका बरं. आता थोडस मला सगळे पोर उभे, सगळ्यांनी चिठ्ठी सांगितली, सगळ्यांनी मेसेजही केलेत. ऐका त्यांचं म्हणणं छत्रपती शिवाजी महाराज सांगायचं, सगळ्यांचं म्हणणं आहे का आता सांगतोच. आणि कीर्तन लांब व्हायला सांगितलंय, पण लांब होतो गाड्या, पण आता ओव्हर टाइम चालू होईल 9 वाजले. संदेश येतात मला, असू द्या असू द्या. ऐका काय करावं? धर्माचं पालन करावं, थोडासा मॉनिटर द्यावं. आणि मग काय सांगितलंय? धर्माचं पालन करावं. कसं कोणी केलं अगोदर त्यांचा मुद्दा द्या बरं का दादा. मीच मुद्दा देईन. असं धर्मवीर संभाजीराजे होते महाराज, धर्मवीर संभाजीराजे. आणि तो औरंगजेब सुद्धा म्हणत राहिला, सचमुच लेकिन झुकी ने उसकी नजर हमारे सामने, मैंने उसकी जुबान काट दी, लेकिन मांगने जुबान से रहमत बेराज, मैंने उसके गर्दन काट दी, लेकिन झुकी ने उसकी गर्दन हमारे सामने, मैंने उसके हाथ काट लिए, लेकिन नहीं फैला उसने हाथ हमारे सामने, मैंने उसके पैर काटे, लेकिन नहीं थे कि उसने घुटने हमारे सामने. अरे क्यों क्यों उत्तर आलं, और कोई नहीं, वो शेर शिवाचा छावा धर्मवीर शंभूराजे भोसले था. शंभूराजे मरण आलं, मरण समोर मरण आलं, पण मरणाला सुद्धा सांगत होते संभाजी महाराज की मरण पण धर्म सोडणार नाही. असं करत संभाजी राजांचं चरित्र आहे. आज आपली मी परवा बेलेच्या बाजारात गेलो, परवाच होता बाजार, इकडेच येत होतो संगमनेरला कार्यक्रमाला.
बेल्याच्या बाजारात सहजच 5 मिनिटं गाडी थांबवली आणि बाजारात गेलो. थोडासा उजव्या साईडला शेड्यांचा बाजार भरतो ना. मग तुम्ही म्हणता तुम्ही काय लागेल ते बाजारात गेलतो. सगळा अभ्यास केला पाहिजे महाराज लोकांनी. तसं बोलू नये लोकांना, अभ्यास केला पाहिजे. बाजारात गेलो आणि बाजारात एका साधारण शिर्डीची किंमत विचारली. म्हणले या शिर्डीची किंमत काय? दादा त्यांनी मला शिर्डीची किंमत सांगितली 11,000 रुपये. किती सांगितली? हे आजी बोल, किती सांगितली? 11,000 रुपये. थोडस पुढे गेलो, एक बैल होता. त्या बैलाची किंमत विचारली. गाड्याचा बैल होता. आता तिकडे म्हटलं का बैलगाड्याचं लय ना त्यांना. आता इकडे आहे थोडा आहे, हाय इकडे आहे. आता लागल्यात ना आताला. आणि मला माहितीये मी इकडे हिंडतो. आणि महाराज ते बैलाची किंमत विचारली आणि बैलाची किंमत महाराज 2 लाख रुपये 51,000 रुपये त्यांनी मला सांगितली. पण थोडस ती किंमत विचारून मी गाडीत आलो. माझी बुद्धी सुन्न झाली. सुन्न का झाली तुम्ही म्हणतात? काय विचार केला एवढा? मी विचार केला अरे मुख्या जनावरांची किंमत एवढी आहे, पण मी काही दिवसापूर्वी, एक 15 दिवसापूर्वी आपल्यातल्याच माणसाची किंमत, ज्याच्याजवळ जगातलं सगळं ज्ञान असून माणसाची किंमत फक्त 500 रुपये वाटाणा पाहिजे. मी काय म्हणतो ते आता काही न कळण, काही ना घरी गेल्यानंतर कळण. माणूस एवढा 500 रुपयाला विकला जाणारा या जगतात माणूस किती कमी किमतीचा आहे याचा कधीतरी अभ्यास करण्याची गरज आहे. या जगतामध्ये आपणच कधीतरी समजलं पाहिजे. महाराज म्हणले धर्माकरता बलिदान करणारे या जगतामध्ये आहेत ना. आज थोडस बोलून जाईल. आज थोडस एका महावीराची जयंती आहे. खरं तर त्या महावीरानं आज एका सैनिकानं, त्या गोसावी दादानं, नाशिक जिल्ह्यातला, खरं तर त्यानं आज आपल्या देशाकरता प्राण त्याग केला. देशाकरता आज खरं तर धर्माचं बलिदान सुद्धा हेच असावं. आणि माझं एक म्हणणं आहे महाराज, झोपताना माणसानं शेतकरी आणि सीमेवरच्या सैनिकाचे आभार मानल्याशिवाय कधीच झोपू नये. या 2 जणांचे आभार मानावे. का सैनिकाचे आभार मानावे? का शेतकऱ्याचे आभार मानावे? शेतकऱ्यामुळे 2 घास सुखाचे आपल्याला भेटले आणि आता झोपणार आहे ना, सुखाची झोप आपल्या सैनिकामुळे आपल्याला झोप लागणार आहे. या 2 जणांचे कधी आभार मानायचे नाही. मी कधी वर्णन आहे किती गोड सांगितलंय, त्याला म्हणूनच जाऊ. किती गोड आहे माती, किती गोड माती. या मातीसारखी माती नाही, हे कायमच म्हणत आलो. या मातीसारखी पवित्र माती नाही. किती एका ठिकाणी गोड सांगितलंय. तेरी मिट्टी हे है दिल की आरज़ू, तेरे नदियों में भेजावा तेरे खेतों में ले आवा इतनी सी है दिल की आरज़ू. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. असाच एक प्रसंग समजला. धर्माचं पालन कोणी केलं तर छत्रपती शिवाजी राजांच्या मावळ्यानं केलं. असा एक मावळा आहे माझ्याकडे. मी माझ्या कीर्तनातून रोज एक का वैना मावळा महाराष्ट्रभर सांगतोय. आणि माझं एक ठरलंय आता, जोपर्यंत जीवात जीव आहे ना तोपर्यंत एक तरी मावळा सांगायचा, त्याशिवाय प्राण सोडायचाच नाही. रोज एका कीर्तनात मावळा सांगायचं कडे याची गरज आहे काळाची. आता हे पुराण लोकांना पाठ झाली, माहिती होतं तुम्हाला. अरे एवढं ऐकून सुद्धा काही काही रामानं ऐकलं परत म्हणतात रामाची सीता कोण होती. लोकांचं लय अवघड आहे. लोकांना किती सांगा. म्हणजे महाराज छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यातला पहिल्यांदाच पन्हाळगड बघितला. पन्हाळगड. आता त्या पन्हाळगडाच्या पायथ्याला काही तरणी बांजी गरबाच पडतो
आणि त्या तरणीबांच्या गर्भात पोरांना वाटू लागलं की आपण आता स्वराज्यात जावं, म्हणून काही तरणीबांची गर्भात पोरं आता स्वराज्यात जाण्याचं ठरवलं. पण आळगाच्या पायथ्याला एक नेवापूर गाव आहे आणि त्या नेवापूर गावामध्ये असं पोरग होतं त्याचा दाढीचा कट राजासारखा, बोलावं तर शिवबासारखं, चालावं तर शिवबासारखं, नाही नाही हा जगावं तर शिवबासारखं आणि मारावं तर वाघासारखं, एवढंच त्याच्या ध्यानात होतं. निघालं राजांच्या महालामध्ये निघालं. डिसेंबर महिन्यामध्ये सामील झालं ते पोरग. त्याचं नाव होतं शिवाकाशी. बरं का, शिवाकाशी नाव्याचं पोरग होतं, नाव्याचं. आणि निघालं नेवापूर गावामधून. बेस का मिनिट बोला वाढला. नेवापूर गावामध्ये 2-4 पोरं जमा केले ना पन्हाळगडाच्या पायथ्यात. पन्हाळगडावर गेलं. पन्हाळगडावर भगवा ध्वज लहरला आणि भगवा ध्वज लहरल्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये सामील झाले. आता डिसेंबर महिन्यामध्ये सामील झाले, पण फेब्रुवारी मध्ये एक पन्हाळगडाला वेळा पडला. कोणाचा? सिद्धी जोवरचा वेळा पन्हाळगडाला पडला. आपण असं ऐकलं. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी कायमच शक्तीपेक्षा युक्ती वापरली आणि माणसाला शक्तीपेक्षा युक्तीच वापरावी जास्त महत्वाची येते. काही काही जवळ लय शक्ती पण उपयोगाची नाही, युक्ती लय पण ती उपयोगाची नाही. माणसाला जपावती कधीतरी. आणि महाराज छत्रपती शिवाजी महाराजांनी असं ऐकलं होतं की आज आपल्या मावळ्यामध्ये असा एक मावळा आहे की माझ्यासारखा दिसतोय. मोरजी बनताना हाक मारले, हो मोरजी बंद. शिवाला बोलवलं. शिवाला बोलवलं. शिवाला बोलवलं आणि शिवाला बोलवल्यानंतर शिवा सामने उभा राहिला. कशा करता बोलवलं? ए शिवा, मी पाहिलंय, मी ऐकलंय की माझ्यासारखं दिसतंय, पण मला आज पाहिजे आहे. राज आता का तुमचा अंगार का चढवणार? 2 मिनिटं थांबा. शिवा महालामध्ये गेला. महाराजांचा अंगार का अंगामध्ये चढवला. महाराजांची चंद्रकोर कपाळावर लावली आणि त्या हातामध्ये चढवल्या. अरे महाराजांची बुट, महाराजांची शेरवाणी, सगळं काही हातात सगळं पोशाख चढवला. डोक्यामध्ये महाराजांचा टोप चढवला आणि राजांसमोर आले. राजांना मुजरा घातला. हस्तिग्रम हस्तिग्रम हस्तिग्रम. राजांसमोर मुजरा घातला. राजा 2 मिनिटं शिवाकडे पाहतच राहिले. हे शिवा, अरे भास उभे रे, मला माझाच प्रतिबिंब आरशात बघितल्याचा भास उभा. होय राजा, होय राजा. म्हणजे मी त्या सिद्धीला जाऊन भेटू शकतो. तुला कसं काय कळलं की मी त्या सिद्धीला भेटण्यासाठी तुला पाठवणार आहे? तुला कसं काय कळलं? राजा, तुमच्या काळजातला ठोका सुद्धा आमासने काय सांगतोय ना, हे सुद्धा आमासने ठाऊक आहे. जातो आणि भेटतो त्या सिद्धीला जाऊन. कडकडून मिठी मारली शिवाजी महाराजांनी शिवाकाशीला. याला कसं काय कळलं की मी शिवाकाशीला भेटीसाठी, सिद्धीजवळच्या भेटीसाठी पाठवणार आहे? याला कसं काय कळलं? ए शिवा, तुला कसं काय कळलं? शिवा म्हटला, राजा तुमच्या काळजातला ठोका सुद्धा काय सांगतोय ना, हे सुद्धा आम्हाला ठाऊक आहे. जातो आणि भेटतो त्या सिद्धीला जाऊन. राजा आश्चर्यचकित झाले. कडकडून मिठी मारली शिवाला आणि मिठी मारल्यानंतर आता काय करावं राज पाहत राहिलं. डोळ्यातले असून शिवाकाशीच्या पाठीवर पडले आणि दोघांची मिठी झाली. एक पालखी विशाळगडाच्या दिशेनं आणि एक पालखी पन्हाळगडाच्या विशाळगडाच्या दिशेनं जी पालखी जाणार होती तिच्यात छत्रपती शिवाजी महाराज बसले आणि पन्हाळगडाच्या पायथ्याला जी पालखी जाणार होती तिच्यात कोण बसलं होतं? शिवाकाशी. आता 2-2 पालखी एका रस्त्याने निघून गेल्या. आता फक्त शिवाने एकच आड दिली होती राजांना. राजा, तुम्ही पोहोचल्यानंतर फक्त तोफेचा आवाज करायला विसरू नका. ज्यावेळेस थोडा आवाज होईल त्यावेळेस मी माझा प्राण सोडायला मोकळा झालो. शिवाजी महाराज म्हणले शिवाकाशीला, असं का बोलतोय? शिवाकाशीनं वाक्य इतकं गोड वापरलं. अहो राज, ऐका, हा शिवा गेला तरी चालेल. हा शिवा गेला तरी लाख मिली तरी चालेल, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. राजाच्या तसं डोळ्यातून पाणी आलं आणि राजाच्या डोळ्यातून पाणी आलं. राजा एका पालखीत आणि शिवाकाशीत एका पालखीत आणि दोनही पालख्या निघाल्या. पन्हाळगडाच्या पायथ्याला पहिल्यांदा शिवाकाशीत पोहोचले. पालखीतून उतरले, पण पालखीतून उतरताना शिवाजी महाराज आपला कोणता पाय बाहेर टाकायचे? बोला, भक्ताची वाडी बोला, चैतन्यपूरकर जरा बोला. शिवाजी महाराज पालखीतून उतरताना आपला कोणता पाय बाहेर टाकायचे? उजवा. आणि आपल्या शिवाकाशीत कोणता पाय बाहेर टाकला? डावा पाय बाहेर टाकला. दुश्मनाची नजर रोखली गेली. हे शिवा नाही हो सकता. अफजल खानाचा मुलगा
फाजल खान आपल्या वडिलांचा बदला घेण्याकरता तिथं आला होता. हे शिवा नाहीये, हे शिवा नाही सत्ता, हे शिवा नाही, हे शिवा नाही. सिद्धी जोर म्हणायचा क्यू 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 हे शिवा. आता येड्या डोक्याची त्यांना मेंदू आता वय हा ते येडीच आणि हे शिवा नाही होऊ शकता, हे शिवा नाही होऊ शकता. शिवाकाशीचं चालणं, हे शिवाकाशीचं चालणं आणि शिवाजी महाराजांचं चालणं याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक झाला. जमीन आसमानाचा फरक झाला आणि जमीन आसमानाचा फरक होता. राजा पुढे चालायला लागले, शिवाकाशीत पुढे चालायला लागले आणि शिवाकाशीत पुढे चालत असताना आणि आता विश्वास झाला की शिवा नाहीये. तलवार काढली सिद्धीजवळ आणि शिवाकाशीचा तुकडा करणार तेवढ्यात तिकडून आवाज झाला आणि शिवाकाशीने आवाज केला, जन्माला जरी शिवाकाशी म्हणून आलोय, मरताना शिवाजी महाराज म्हणून करतोय. मरण घेतलं, मरणाआधी राहिलो म्हणून मारायचं ना मार काढली आणि शिवाकाशीचा तुकडा झाला. आणि तुकडा झाला ही बातमी शिवाजी महाराजांना कळाली. पण शिवाजी महाराज एवढ्या मोठ्या संकटातून वाचले ना, घरी गेले नाही, आईकडे गेले नाही, आईकडे गेले नाही. माझ्या पप्पानी गणपती असं नाही म्हणले ते, तुकू मुकू बघतोय चांगला असं नाही म्हटले, असं नाही म्हटले. म्हणले मला पहिल्यांदा ज्यानं वाचवलं ना त्याच्या घरी जायचंय. शिवाकाशीच्या घरी गेले. अगदी फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये नेवापूरच्या गावामध्ये वेशीमध्ये महाराजांचं स्वागत करण्यात आलं आणि शिवाकाशीच्या घरी महाराज गेले. जुन्या काळात कॉफी चहा नव्हतं, मग काय असायचं, एका वाटीत गुळ दिला जायचा आणि एका तांब्यात पाणी दिलं जायचं. तांब्या स्टीलचा नव्हता, कशाचा तांब्या असायचा, बोला बोला बोला, जुनी लोक सांगतील कशाचा तांब्या असायचा, पितळाचा किंवा काशाचा तांब्या असायचा. या दोन्ही तांब्यापैकी एक तांबी पाणी पिलं जायचं आणि म्हणून माणसांचं आयुष्य चांगलं होतं. आता माणसाचं आयुष्य का कमी झालं, हायब्रिडच मध्ये हायब्रिडच खाणं पिणं सगळं आपल्याला भेटायला लागलं, त्याच्यामुळे माणूस कमी जगायला लागला. पहिल्यांदा हे आजे बोल 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 किती माणसं किती वर्ष आयुष्य जगायची ग, माणूस तर जगायची, बरोबर बोलले, 100 वर्ष आयुष्य जगायची. आता राहिलं नाही. आणि एका वाटीत गुळ आणला, एका तांब्यात पाणी आणलं आणि महाराजांसमोर ठेवलं. महाराजांना गोंगड बसायला टाकलं आणि महाराज गरीबाच्या घरी जावं. गरीबाच्या घरी जर गेलं ना, गरीबाचा ऊर भरून येत असतो महाराज. का भरून येत असतो, हे बर का, गरीबाच्या घरी एखाद्या चांगल्या व्यक्तीने गेलं ना महाराज, बर का, निलेश महाराज बर का, अक्षय महाराज, त्याचा ऊर भरून येत असतो. भीमराव महाराज कसा ऊर भरून येत असतो, एखाद्याच्या घरी जर घरी गेलं ना त्याला वाटतं पहिल्यांदा पाणी देऊ का, पहिल्यांदा चहा देऊ का, पहिल्यांदा बसायला टाकू, होतं ना कधी कधी. आणि श्रीमंताच्या घरी जा बरं, गरीबातल्या घरातला चहा आणि श्रीमंताच्या घरातला चहा फरक आहे. गरीबातल्या घरात चहा प्यायला जा बरं, गरीबातल्या घरातला चहा वरचा कप तर भरलेला आहे, खालची बोला की झोपल्या का काय, जर बोला की वरचा कप तर भरलेला आहे, खालची बशी बी भरलेली. आणि श्रीमंताच्या घरात जा बरं, डुकून पाहावं लागतं, ए माग पडशील, हा फरक आहे. आता तुकाराम महाराज काय कराव, छत्रपती शिवाजी महाराज तिथे गेले आणि नेवापूर गावामध्ये म्हणजे शिवाकाशीचं घर साधं आणि महाराजांच्या घरात पहिल्यांदा शिवाजी महाराज आले. आता काय करावं, बसायला टाकलं, गुळ दिला, पाणी दिलं आणि राजा म्हटलं याची काही गरज नाही, मी तुला कडू बातमी देण्याकरता आलोय. कडू बातमी देण्याकरता म्हटल्यानंतर शिवाकाशीच्या आईनं सांगितलं, राजा थांब, बातमी माहितीये, पुढे बोलू नको, पहिल्यांदा तोंड गोड कर आणि मग पुढचा शब्द उद्गार. पहिल्यांदाच तू माझ्या घरी आलाय, तोंड गोड कर पहिल्यांदा, पुढे सांगायची गरज नाही. मला माहिती तू कडू बातमी देण्याकरता आलाय, पण पहिल्यांदा तोंड गोड कर. आईचं अंतकरण होतं ते, आई म्हणली तोंड गोड कर. पण राज म्हटलं, उठलं राज डायरेक्ट आणि म्हटलं तुला कसं काय कळलं की कडू बातमी देण्याकरता आलोय, काय कडू बातमी आहे, बोल आई काय कडू बातमी आहे. आई रडायला लागली आणि रडायला लागली, राजा माझा शिवा राहिला नाही, ही बातमी देण्याकरता तू आलाय माहितीये, पण पहिल्यांदा तोंड गोड कर. आई रडायला लागली, मोठ्या मोठ्यानं धावायला लागली, हे शिवा रडायला लागली आई. आणि रडायला लागल्यानंतर राज धावला आईवर. कोणाच्या आईवर, शिवाकाशीच्या आईवर धावलं. हे आई शोकावर तुझा पुत्र आज माती करता खर्च झालाय, स्वराज्य करता खर्च झालाय. आईनं त्याच शिवाकाशीच्या आईनं डोळं पुसलं आणि राजावर धावली. ए शिवा, हा कोण म्हणतंय माझा शिवा गेलाय म्हणून रडते, रडू शिवा गेलाय याच रडू येत नाही. आज मला तुझ्या बरोबर पाठवायला दुसरा शिवा नाही, रडू याचं येत आहे. या लोकांनी धर्मावर प्रेम केलं आणि धर्मावर प्रेम केलं म्हणून पाखंड्यांचं खंडन झालं. सांगू का, आपलं काम नाही. आपण बघतो राज काचवले तू मागून, राज
तुम्ही जन्माला या. आणि लयच परिस्थिती आली ना त्याला म्हटलं तुझ्या घरात, तो म्हणतो माझ्या घरात नको दुसऱ्याच्या घरात. मग असं आहे. मला वाटतं कधी कधी आपण शिवजयंतीची सुद्धा मर्यादा ओलांडली बाबा. हा शिवजयंतीला राजांना सुद्धा आपण मान खाली घालायला होतो. एवढी खालच्या प्रवृत्तीची गाणी मी सांगत आलोय. काय महाराष्ट्रभर माझ्या शिवजयंतीच्या, मी मागच्या वर्षी कर्नाटकला गेलो होतो. त्या कर्नाटकातल्या लोकांची शिवजयंतीचा आदर्श घ्या. जशी महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करत नाही एवढी मोठ्या प्रमाणात कर्नाटकातली लोक शिवजयंती साजरी करतात. त्यांना अभिमान आहे. मग तुम्ही म्हणता तुम्ही महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची गोडवे का गात नाही. आपली लोक तशी वागत नाही म्हणून मी सांगतोय वागायला पाहिजे तसं. मी एक कार्यक्रम सकाळचा घेतला आणि पोरांनी काढली राजांची मिरवणूक. मागे टोलीत राजांना मूर्ती ठेवली आणि पुढे डीजे लावला. माझी नेमकी गाडी त्या मिरवणुकीत अडकल्यानंतर माझा ड्रायव्हर म्हटला महाराज थोडासा प्रॉब्लेम झालाय. म्हटलं कसला प्रॉब्लेम. तो म्हटलं आपली गाडी मिरवणुकीत अडकली. म्हटलं अडकू ना उलट चांगले आपण मिरवणुकीतून जाणार भाग्य उलट. पण जसं जसं त्या मिरवणुकीच्या जवळ आलो तसं मस्त डोकं उठायला लागलं. त्या डीजेवर गाणं लागलं होतं शांता झाली शांताबाई गाणं झालं. म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील. हिरकणी होती, आमच्या जिजाऊ साहेब होत्या, सईबाई होत्या, पण ही शांताबाई कोण होती गड्या. शिवाजी महाराजांच्या विचाराच्या पलीकडचा आहे हा. आणि ते तेवढ्यात गाणं संपलं आणि गाणं लागलं शांता झाली चालू झाली आता कोणाचं नाव आला बाबूराव आता आला बाबूराव. मी म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज म्हणत असतील. तानाजी मालुसरे होते, कोंडाची भरत होते, शिवा काशीद होता, पण हा बाबूराव कोण होता गड्या मला अजून मिळायला लागला. कधीतरी ना आपण आपल्या संस्कृतीचं आपणच वाटोळं करण्याचं काम चालवलंय. महाराज म्हणले आता या धर्माचं पालन करायचंय. आपण आपली संस्कृती जोपासली पाहिजे आणि संस्कृती जर जोपासायची तर धर्माचं पालन कोणत्या प्रकारे व्हावं. महाराज म्हणले आम्ही सूरशिवबाचे शिलेदार आहे. मग कसं वागावं. मानवी जन्मामध्ये या जगतातलं महत्वाचं गणित नामाच्या माध्यमातून वापरावं. नाम हे शस्त्र आहे आणि ते शस्त्र आमच्या हातात आहे. हेच उत्तर आज घेतल्या भक्ताच्या एवढं गोड गायलं बा. हे जेव्हा करणे काम बीज वाढवावे नाम हे ज्यामा करणे हे सुदे ग गुंडू वगळे आठवण करून दिली माझ्या. हे बीज वाढवावे नाम हे श्यामा
करणे काम करणे. आज ना थोडासा आऊट आहे बरं का भागवत महाराज बरं का ऐका ना थोडस आऊट आहे मला थोडस ते परवा दिवशी महाबळेश्वरला तिकडे लय थंड हवा ती नाकात गेली तेव्हापासून सर्दी जाईना. ऐका महाराज म्हणले हेची आम्हा करणे काम काय काम करावं बीज वाढवावे नाम. थोडस बोल नाही माझं तुम्ही सगळे ऐकत ना झोपल्या का काय जरा बोला जरा बोला चला सगळ्यांना विचारणार तुम्ही काय मुंबईवाले आहेत काय गाववाले आहेत नाही तर बसलेत ना बोला की आहेत ना सगळ्या ऐका खरं बोलायचं तुम्ही शेतामध्ये काम घरामध्ये काम करताना सगळ्या हा किंवा नाही हा असं हा हो नाही असं काहीतरी म्हणा घरामध्ये काम करता ना ए मागच्या बोला की घरामध्ये काम करता शेतामध्ये काम असं मला तरी बोला की मला तरी कळलं तुम्ही हा पाऊस पडेल तुम्ही घरामध्ये काम करत असताना शेतामध्ये काम करत असताना खरं बोलायचं कानिकनाथांची शपथ आहे तुम्हाला तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुटाने करता खरं बोलायचं शपथ तुम्ही देवाचं भजन करत नाही म्हटल्यात त्या वा असू द्या मला वाटतं कधीतरी ना आपलं भजन कधीतरी त्याचं नाम वाढवावं आणि किती नाम गोड आहे अरे जनाईंनी ती घेतलं ना तर जनाईंना तो दळू लागला ती माझ्या मग म्हणणार तुम्ही सगळे होव्या गावोन स्वरात होव्या गावोन स्वरात दासिदानी जागरात दळण दळीने पुढचं नाही म्हणायचं माझ्या मागच म्हणायचं मी एक चाल सांगतो की म्हणा सुंदर माझे जाचे फिरते बहुत ओव्या गाव कौतुकी तू हिरवा विठ्ठला ओव्या गाव कौतुकी तू हिरवा विठ्ठला त्यामच्या गाय म्हणत नाही हिरवा विठ्ठला तू हिरवा विठ्ठला तुम्ही थांबायचं हा आता माझा पॅनल बरं का दोन मतदान आलो पाहिजे जर मोठ्यानं मला की हा जरा एकदा चार घेऊ बरं का परत माझा पॅनल आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हीच म्हणता बाई तुम्ही बघा चांगले वाटे आता प्रपंचाचे नेते लावणी बाचे बोटे हिरवा विठ्ठला हिरवा विठ्ठला तू हिरवा विठ्ठला किती गोड होतं बरं आता एक महत्वाचं करायचं आजच्या कीर्तनातून काही नाही यायचं कडे पण आता एक काम करायचं इथून पुढे तुम्ही तुमच्या घरामध्ये शेतामध्ये जेवढं काम करताना त्या फक्त कामामध्ये कोणाचंच कुटाणा करायचं नाही एवढा एक कुटाणा करा या वर्षीचा सप्ताह सार्थकी लागला एवढं बचत करायचं एवढं काहीच कोणाचं काय करायची गरज नाही आणि एवढं जर दळलं ना तर लोकांना कोणाचं दळायची गरज नाही देव तुमच्या घरात तुमच्या कामात तुम्हाला मदत करायला आल्याशिवाय राहणार नाही एवढं करा काहीच करायची गरज नाही पण हे केलं पाहिजे महाराज आम्ही हे माध्यमातून केलं पण हे करत असताना या जगतामध्ये अपेक्षा नाही ठेवायची देवाजवळ बरं का आणि जिथं बरं का अपेक्षा ठेवली ना तर अपेक्षाचा काही भंग होत असतो अपेक्षा ठेवली बरं का ऐका इकडे लक्ष द्या माझ्या अपेक्षा जर ठेवली तर अपेक्षाचा काही भंग होत असतो अपेक्षा विरेत कधीतरी देवाजवळ जावं आणि अपेक्षा विरेत जर देवाजवळ गेलं तर तो मिळत असतो माझं ते अनुभव मी परत त्या अपेक्षा म्हणजे परत ठेवलीच नाही कसली अपेक्षा
परवा एक कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यानंतर महाराज हंडे बाबा बरं का चांगलं ग्रामस्थांनी मानधन भरलं बरं का. ऐका ना ग्रामस्थांना मानधन भरलं आणि मानधन भरल्यानंतर मी निघालो. 100 मीटर गावाच्या बाहेर गाडी माझी थांबवली. म्हणजे महाराज 5 मिनिटं थांबवली माझी गाडी. आडवे आले. म्हटलं काय झालं. म्हटलं तुम्हाला आज किती मानधन भरलं. आता जुन्या काळात मानधन हा शब्द होता आता तो राहिला नाही. आता त्याला पाकिट असं म्हणतात. कळतं ना मी काय बोलतो ते पाकिट असं म्हणतात बरं का. आणि पाकिट भरल्यानंतर त्यांना म्हटलं काय झालं. ते म्हटले महाराज इकडे बघा मी इकडे असं इकडे बघा आले आमदार साहेब आले इकडे बघा माझ्याकडं. मग ते म्हणले महाराज 5 मिनिटं थांबा. किती पाकिट भरलं तुम्हाला. मी काय मोजले नव्हते. ते म्हटले महाराज हात त्यांनी मोजले आणि ते म्हटले तुम्हाला कमी पाकिट भरले. म्हटलं का असं का. हा तुमच्यावर झालेला अन्याय. म्हणजे इथून मागच्या कीर्तनकारांना बरं का भागवत महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि हा तुमच्यावर झालेला अन्याय हा तुमचा अन्याय आम्ही भरून काढण्यास समर्थ आहे. 5 मिनिटं जागेवर थांबा याच्यामध्ये दुप्पट करून आणतो. मला आता दुप्पट मिळणार म्हटलं मी म्हटलं जागेवर थांबतो म्हटलं 5 मिनिटं नाही 15 मिनिटं नाही अर्धा तास जागेवर थांबतो. हानीत नाही गाडीची 5 जागेवर गाडी थांबतो म्हटलं हानीत नाही. आणि ते म्हटले 5च मिनिटं थांबा याच्या दुप्पट करून आणतो. पाकिट नेलं ना त्यांनी. त्या दिवशी गेले तर अजून नाही आले. त्या दिवसापासून ठरवलं जेवढी मिळतील तेवढी घरी न्यायची महागाडी द्यायची परत येत नसते. म्हणजे माणसाला महाराज लोकांची अपेक्षा सुद्धा कधी कधी भंग होते. आहेत ना काय महाराज लोक मी डोळ्याने बघितलं गावकरी मध्ये थोडी बरं पहिल्यांदा नीट मिळणार नाही. असे महाराज अपेक्षा नसावी. अपेक्षा कसली असावी. महाराज म्हणले उद्धाराची अपेक्षा असावी उत्तराची अपेक्षा असावी. आणि अपेक्षा कसली असावी ऐका. आता उत्तर देतो. नाथ माझं मी हेच वर्णन दिलंय. हेच ऐकलं नाही तर काय
जगतातली महत्वाची आस आहे ते आस आम्ही जोपासावी कोणत्या भजनातून जोपासावी पार जास्त बोलण्याविषयी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आताच आपल्या कीर्तनामध्ये आपल्या तालुक्याचं वैभव आदरणीय श्री डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचं स्वागत झाले. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अगदी मी बरेचसे आमदार पाहिले पण कीर्तनामध्ये बसणारे फारसे कमी आहेत. त्यापैकी आमचे डॉक्टर लामटे साहेब म्हटले तरी काही कमी झाला. अगदी परमार्थाबद्दल मी त्यांचा व्हिडिओ पाहिला. मला तुमचे ते पापळ साहेब आहेत ना अकोल्यातले, तुम्ही भाषणामध्ये बसलेले, तुमच्या घरीच भजन होतं, मला त्यांनी तो व्हिडिओ दाखवला होता. म्हणजे परमार्थाबद्दल प्रचंड आवड आहे. अगदी आवडच नाही तर परमार्थ गळ्यात मिरवणारा एकमेव डॉक्टर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या वतीनं त्यांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत. सेवा संपूर्ण झालेली आहे, वेळ संपलेला आहे. आपल्या नगर जिल्ह्यात एक म्हण आहे, लय माणसानं दाट फिरू नये, दाट फिरलं तर वर कांसाला बारीक पडतात, त्याच्यामुळे फिर मापात असावी. आणि म्हणून जास्त बोलण्यासाठी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आणि हाटेच्या बाहेर गेलेलो पळपता येत नाही, हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळे वेळ संपलेला आहे. आणि वेळ संपला म्हणजे हाटेच्या बाहेर जायला लागला. आता थांबणं गरजेचं आहे. तर आता पोळा नाही घ्यायचा बरं का, तुम्ही म्हणतात हे ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. सेवा या ठिकाणी संपन्न करतोय. पुन्हा शब्द गुणीजन मंडळींचे विशेष आभार. महाराजांनी गोड वाजवलं, गोड असा सावून सगळ्यांचे विशेष आभार व्यक्त करतोय. झालेली सेवा या ठिकाणी समर्पित. शेवटची नाही ठीक आहे. सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये गोड असा कार्यक्रम या ठिकाणी रंगलाय. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून वाणीला पूर्ण विराम देत असताना आमचे सगळे अगदी माझा जीवाचा जिवलग परिवार या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. पुन्हा शब्द आजचं ज्यांचं बडशेठ खंडू दांगट, आजचं ज्यांचं कीर्तन सौजन्य, आजची श्री हरी जागर, खरं तर हनुमान भजनी मंडळ गोपाळवाडी, चैतन्य भजनी मंडळ चैतन्यपूरकर यांचं सगळ्यांचं आजचं खरं तर हरी जागर आहे. आपण सगळ्यांनी हरी जागरा करता थांबायचंय अशी आग्रही मागणी या ठिकाणी करतोय. झालेली सेवा समर्पित. काही चुकलं असेल गेल्या 2 तासामध्ये तर ज्यांना 1 मुलगा आहे त्यांनी दुसरा म्हणून माफ करा, ज्यांना 2 आहे त्यांनी तिसरा म्हणून माफ करा, ज्यांना 3 आहे त्यांनी चौथा म्हणून माफ करा, आणि ज्यांना 1ही नाही त्यांनी सगळी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या.
याची काय गरज नाही. माझा बाप श्रीमंत आहे. किती श्रीमंत आहे. माझ्या बापाच्या दारातच सोन्याचा बिंब आहे. झालेली शिवाय हात वर करायचे सगळे. चला हा शब्द बरोबर कोणतरी शूटिंग करा. कळू द्या. आज आमच्या त्या भक्ताच्या वाडीमध्ये अगदी भक्तिमय आनंदामध्ये सोहळा रंगलाय आणि सोहळ्यामध्ये खरं तर आनंद रंगलाय. मग मस्तपैकी नाथ ब्रह्म तयार करणार आहोत आम्ही. दुसऱ्या दिवसातली कीर्तन होती सेवा आहे. चला हात मस्तपैकी सगळ्यांनी वर करायचं आणि हाताने टाळी वाजवायची. मी सांगत तशी टाळ वाजणार बरं का लयवर. हा तयार. हा आताच बेलापूरकर सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित. बेलापूर बदगी बरोबर ना. पण पत्रिका इथं नाही. माझ्या घरी येऊन द्यावं लागणार. तशी मी स्वीकार नाही करणार. पत्रिका घरी येऊन द्यावं लागायची. नाही तर ती म्हणते तुम्ही इथं आलेत मग तुम्हाला इथंच पत्रिका देतो. आज नाही. आमंत्रण निमंत्रण घरी येऊ. आज खरं तर ज्येष्ठ शुद्ध 6 बुधवार दिनांक 12/6/2024 ते गुरुवार दिनांक 20/6/2024 पर्यंत बेलापूर या ठिकाणी भव्य दिव्य अखंड हरिनाम ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातले सगळेच नामांकित कीर्तनकार या कीर्तनोपी सेवेकरता उपस्थित राहणार आहे. आपण सुद्धा या सेवेकरता उपस्थित राहावं अशी बेलापूरकरांच्या वतीने आग्रही विनंती आहे. आपण या सेवेकरता उपस्थित राहावं अशी खरं तर आवश्यक खरं तर सगळ्यांच्या चरणाजवळ प्रार्थना आहे. सगळ्यांनी या सेवेचा महाराष्ट्रातले सगळेच नामांकित कीर्तनकार आहेत. आपण या कीर्तन सेवेचा जरूर आनंद घ्यावा ही नम्र विनंती. सर्वांनी शांतता राखा. या ठिकाणी चैतन्य कानिपनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या या भक्ताच्या वाडीच्या भूमीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये आपल्या सर्वांच्या आगमनामध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये संपन्न झालेला आहे. उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, खरं तर आपल्या आवाजाने थोडा आवाज बारीक करायचा. संबंध महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आपल्या गायनाने वेळ लावलेला आहे त्याचप्रमाणे आपल्या वाणीनं या ठिकाणी जी आपल्याला उत्तम अशी सेवा दिली असे हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचं या ठिकाणी हरिकीर्तन झालेलं आहे. महाराजांनी आपल्या कीर्तनरूपी सेवेतून मार्मिक असं आपल्याला प्रबोधन या ठिकाणी दिलेलं आहे. उत्तम प्रकारचं गायन आणि सुंदर असे विचार आपणासमोर मांडलेले आहे. सर्वप्रथम त्यांनी आपली या ठिकाणची सेवा स्वीकारल्याबद्दल
आणि आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं जोरदार या ठिकाणी टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्या अकोला तालुक्याचे भाग्यविधाते, आपल्या तालुक्याचे दमदार असे कार्यसम्राट आमदार सन्माननीय डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांचं आगमन झालेलं आहे। महाराजांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, परंतु आपल्या ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचं स्वागत करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। त्यांचा छोटासा या ठिकाणी सन्मान देखील होणार आहे। तरी मी साहेबांना विनंती करतो, सर्वप्रथम आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण त्यांचा सन्मान करून घ्यायचा आहे। त्यांच्या समवेत आपल्या चैतन्यपूर गावचे सन्माननीय सरपंच नितीन भाऊ डुमरे, यशवंत मंदिर पतसंस्थेचे सन्माननीय संचालक शिवाजीदादा गवांदे हे देखील आलेले आहेत। त्यांनी समोर सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे। साहेबांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। हा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होतोय। सप्ताहाचा दुसरा दिवस आणि त्यानिमित्तानं हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांची कीर्तनरूपी सेवा झाली। आपण सर्वजण अगदी ह्या कीर्तनामध्ये तल्लीन झाला होता। जसं नाव कविराज आहे तसंच सगळं आहे ना। आणि तुम्हाला सगळ्यांना पिंगळा ग बाई पिंगळा। आज काय झालं महाराज, मी सकाळी उठलो आणि सकाळीच माझ्या दारात पिंगळा आला होता। म्हणजे मला इथं आल्यावर म्हटलं काल सकाळी आज मला ईश्वरानं हा शुभ संदेश दिला होता की संध्याकाळी तुम्हाला परत, आणि ते कविराज महाराजांच्या हाताने आवाज नका वाढू। तुमची वाडी भक्ताची वाडी आहे। कानिपनाथ महाराजांचं तुम्ही मनोभावी भक्ती करता सगळे, बरोबर आहे ना। आदेश असे सगळेजण तुम्ही आहेत, त्यामुळे एवढं तुम्ही सुंदर सगळे असे 9 साडेनऊ वाजले पण एकदम उत्साही आहेत, फ्रेश आहेत तुम्ही। म्हणजे इथं एक ऊर्जा आहे, ते पावित्र्य तुम्हाला कायम जतन करायचं। त्यासाठी तुमचं कुटुंब निर्व्यसनी ठेवायचं असणारच आहे, सगळ्यांचं कुटुंब निर्व्यसनी असणार आहे, बरोबर आहे ना शिवाजी? तर सगळ्यांनी कुटुंब निर्व्यसनी ठेवा, आपल्या मुलाबाळांवरती संस्कार करा, मुलींना शिकवा, मुलांना शिकवा, कष्टातून उभं राहायला शिकवा। प्रत्येक आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला ही भूमी आपली आहे, हा देश आपला आहे, हे घर आपलं, हे गाव आपलं आहे, हे रस्ते आपले, तशी शिकवण द्या। प्रत्येकानं आपल्या ह्या मातीवरती प्रेम केलं पाहिजे, कारण ह्या मातीतच आपल्याला जन्म आहे आणि ह्याच मातीत मृत्यू आहे। अशा सगळ्या भावनेनं सगळं तुम्ही वाढा, मोठं व्हा। आणि कानिपनाथ महाराज कायम तुम्ही ज्या चांगल्या इच्छा व्यक्त करतील त्यासाठी कानिपनाथ तुमच्या बरोबर आहे। तुम्ही जर दुसऱ्याचं वाईट चितलं तर बिलकुल कानिपनाथ महाराज तुमच्या मागे राहतात। हे तुम्ही कायम दुसऱ्यासाठी चिंता, परमेश्वर तुमच्यासाठी हजर आहे, जास्तीचा वेळ घेत नाही। खरं तुम्हाला वाटतं 9चा टाइम आहे, पण 9:30 महाराज तुम्ही वाढवला, कदाचित तुम्हाला सांगितलं असेल की आमदार येते मागून। माझ्यामुळे जर जास्त ऐकावं लागलं असेल तर चांगलं ऐकायला भेटले त्यामुळे काय माफी मागायचं काही कारण नाही, वाईट ऐकायला भेटलं असतं तर माफी मागितली असते। उलट बंद व्हावी नाही। शेवटची भैरवी मला वाटलं होती का काय, ऐकायची इच्छा होती भैरवीची माझी, पण मस्त सुंदर। मागच्या वेळेला डायरेक्ट जेवायला चालू होतो मी, मला वाटतं सगळे पत्रवळ्या उचललेले, आम्ही आपला येऊन बसलो, आमचा नितीन रुसून बसलेला, मी येत नाही। आता येता कार्यक्रम जेवढे करता येईल तेवढे। काय झालं की लोकल गाडी असली का कुठेही बेल दाबून कुणी थांबवतं, त्यामुळे असं सगळं आहे। पण तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। तुमची सगळ्यांची जेवढी सेवा करता येईल रस्त्यांच्या रूपानं, बाकी काय सभामंडप आमकं धमकं ह्या रूपानं सेवा करतोय। अजूनही भविष्याच्या काळात हा जन्म आहे तोपर्यंत तुमची सेवा करत राहील, कारण महाराज मला मोक्ष आहे, मी परत जन्माला नाही येणार आहे। त्यामुळे पुढच्या जन्मात आपली गाठ नाही, त्यामुळे ह्या जन्मामध्ये तुमचं जेवढी काही सेवा करता येईल तेवढी करत राहील। तुम्ही मला ऐकून घेतलं, मनापासून तुमचा आभार मानतो आणि परत एकदा तुमच्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। रामकृष्ण.
धन्यवाद आमदार साहेब, आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल. सर्वप्रथम मी आपल्या चैतन्यपूर आणि भक्ताचीवाडीच्या ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक हार्दिक आभार मानतो. आपण ज्या सूचना दिलेल्या आहे याचं नक्कीच काटेकोरपणे पालन आमचे भक्ताचीवाडीचे ग्रामस्थ करतील अशी आशा व्यक्त करतो. आणि आपल्यावरती असंच प्रेम येणाऱ्या काळामध्ये हे चैतन्यपूर ग्रामस्थ भक्ताचीवाडीचे ग्रामस्थ आपल्याला दाखवून देतील अशी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपले आभार मानतो. यानंतर ज्यांची या ठिकाणी सुंदर अशी कीर्तन रूपाची सेवा झाली असे हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांचाही या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं छोटासा सन्मान सत्कार होतो आहे. तर त्यांचा सत्कार करतील आदरणीय श्री गणेश गवांदे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी महाराजांचा सत्कार होतो आहे. तरी त्यांनी त्यांचा स्वीकार करावा. धन्यवाद. या ठिकाणी उद्या हरिभक्त परायण भीमराव महाराज हांडे राष्ट्रीय प्रवक्ते आळंदी यांचं या ठिकाणी कीर्तन रूपी सेवा होणार आहे. तसेच उद्याच्या कीर्तनाचे सौजन्य कैलासवासी भीमाबाई महादू हुलवळे यांच्या स्मरणार्थ सौ सुरेखा व श्री संपत महादू हुलवळे यांचं सौजन्य उद्याच्या कीर्तनासाठी आहे. त्याचप्रमाणे आजचं जे सौजन्य आहे ते श्री भरतशेठ खंडू दांगट यांचं या ठिकाणी आजचं कीर्तनाचं सौजन्य आहे. त्याचप्रमाणे हनुमान प्रासादिक भजनी मंडळ गोपावाडी आणि चैतन्य प्रासादिक भजनी मंडळ चैतन्यपूर यांचा या ठिकाणी भजनी मंडळाचा कार्यक्रम होणार आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी जे अन्नदान होणार आहे तत्पूर्वी माऊली कोणासंगे हा उपक्रम आपण गेले 8 वर्ष या ठिकाणी राबवत आहोत. आणि म्हणून माऊली कोणासंगे हा उपक्रम राबवत असताना श्री गणेश नामदेव गवांदे यांच्या वतीनं ज्ञानेश्वरी ग्रंथ या ठिकाणी विजेत्या वारकऱ्यांना दिला जातो. तर आजचे जे विजेते वारकरी आहेत यामध्ये सौभाग्यवती शुभांगी बाबू नरवडे यांचा या ठिकाणी विजेत्या महिला वारकरीमध्ये नंबर आलेला आहे. तरी त्यांनी त्यांचा ग्रंथ स्वीकारण्यासाठी समोर यायचा आहे. त्यांना ग्रंथ हरिभक्त परायण कविराज महाराज झावरे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ग्रंथ देण्यात येत आहे. तरी ताईंनी आपला ग्रंथ नेण्यासाठी समोर यायचं आहे. त्याचप्रमाणे खरं तर महाराजांनी आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण जे कार्य करत असतो आणि त्याचा मेवा भगवंत या ठिकाणी आपल्याला देत असतो. तर हा अखंड अज्ञान सप्ताहाचं सर्व कार्य या ठिकाणी हरिभक्त परायण श्री प्रवीण दौलत मुळे हे अगदी नेटाने करत असतात आणि त्यांचाच नंबर या ठिकाणी विजेत्या वारकऱ्यामध्ये आलेला आहे. गेले 3 वर्ष सातत्याने त्यांचा नंबर या ठिकाणी येतो आहे. तरी त्यांचे या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार मानतो. आणि आजचं जे अन्नदान या ठिकाणी होणार आहे तर आपल्या गावचे सन्माननीय उपसरपंच श्री खंडूनाथा हुलवळे, श्री रंगनाथ हुलवळे सर, श्री सुहास दामू जाधव, अविनाश कृष्णाजी हुलवळे, दिलीप साधू हुलवळे, शशिकांत साधू हुलवळे, पांडुरंग कृष्णाजी हुलवळे, शांताराम कृष्णाजी हुलवळे, सुधीर निवृत्ती हुलवळे, शहाजी जयराम हुलवळे, शांताराम जयराम हुलवळे, ज्ञानेश्वर जयराम हुलवळे, बाळासाहेब गंगाराम हुलवळे, गणेश मारुती हुलवळे, बबन प्रभाकर हुलवळे, रोहिदास रामभाऊ हुलवळे, सदू विष्णू हुलवळे, बाळासाहेब रामचंद्र हुलवळे, विजय गणपत हुलवळे, सुभाष महादू हुलवळे आणि श्री रामदास कुंडलिक हुलवळे अशा आपल्या या वाड्यावरच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी आजचा अन्नदानाचा कार्यक्रम होणार आहे. याची सर्व भाविकांनी नोंद घ्या. आणि पुन्हा एकदा सर्व ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या सर्व पाहुण्यांचं, खास करून आलेल्या आपल्या आमदार साहेबांचं, त्याचप्रमाणे आपल्या गावचे सन्माननीय सरपंच नितीन भाऊ डुमरे यांचं, शिवाजीदादा गवांदे, आलेले परिसरातून आलेले सर्व पै पाहुणे, आपतिष्ट नातेवाईक, मित्र परिवार सर्वांचा आभार मानतो. आणि या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने हा कार्यक्रम संपला.